हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. काल आपण क्लास फर्स्ट बघितला, ज्याच्यामध्ये आपण कोण कसं बनवायचा, कशावर मेहंदी प्रॅक्टिस करायची या गोष्टींची माहिती घेतलेली आहे. आज आपला सेकंड डे आहे, तर आज मी कोण ऑलरेडी बनवून घेतलेला आहे आणि आज आपण माहिती बघणार आहोत बेसिक टू ब्रायडल मेहंदी डिझाईन किंवा बेसिक टू ॲडव्हान्स मेहंदी डिझाईन असं पण तुम्ही म्हणू शकता. तर आज आपण बेसिक नॉलेज घेणार आहोत की मेहंदीमध्ये कोणकोणते बेसिक शेप आहेत, त्यांची प्रॅक्टिस कशी करायची. त्यासाठी मी तर काही पॉईंट्स काढलेले आहेत, तर त्यामध्ये आपण त्यांना आता डिटेलमध्ये पाहूया की त्यांची प्रॅक्टिस कशी करायची ते. फर्स्ट आपण घेतलेलं आहे थिन लाईन. एकदम बारीक अशी लाईन काढायची आहे, तुम्ही बघू शकता. एकदम पातळमध्ये अशी एक लाईन काढायची आहे. जर आपली मेहंदी कुठे ब्रेक झाली तर ती व्यवस्थित अशी कोणी परत जॉईन करून घ्यायची आहे. सेकंड आहे थिक लाईन. थिक लाईन ही आपल्या थिन लाईनपेक्षा थोडी जाड पाहिजे. लाईन्स काढताना एकदम व्यवस्थित काढायची आहे, ज्याने ते एकमेकांना चिकटली पाहिजे, एकमेकांना टच नाही झाली पाहिजे. सेकंड आहे कर्व लाईन. कर्व लाईनची पण तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस करा. फोर्थ आहे झिगझॅग लाईन. झिगझॅग लाईनमध्ये आणि कर्व लाईनमध्ये थोडा फरक आहे. कर्व लाईनमध्ये राऊंड येतो, तर झिगझॅग लाईनमध्ये कॉर्नर्स येतात. फिफ्थ आहे डॉट. मोठा डॉट, परत छोटा छोटा करत करत परत मोठा, परत छोटा छोटा. ओके, हे झाले डॉट्स. आता आहे हम्प्स. याच्यामध्ये आपण स्ट्रेट लाईन काढायची आहे आणि त्याला खालच्या साईडने असे राऊंड्स घ्यायचे. सगळे शेप एकसारखे आली पाहिजे, जेणेकरून तुमच्या मेहंदीमध्ये फिनिशिंग छान येईल आणि तुमची मेहंदी एकदम आकर्षक आणि सुंदर दिसेल. सेकंड आहे हम्प्स प्लस डॉट. हम्प्स काढून झालेले आहेत, आपण आता त्याच्यावर डॉट काढूया. थर्ड आहे हार्ट शेप. दोन साईडने छोटे छोटे लिव्स काढून ते डॉट्स जॉईन करून घ्यायचे. अतिशय सोपा आणि सुंदर असा हार्ट शेप आहे. थर्ड आहे स्पायरल. त्याच्यामध्ये एक राऊंड घ्यायचा आहे आणि त्याच्या आतल्या साईडने छोटे 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 राऊंड करत तो आकार पूर्ण करायचा आहे. तुम्हाला हवे तेवढे लेयर्स तुम्ही आतमध्ये ॲड करू शकता. टेन्थ आहे स्पायरल प्लस डॉट. स्पायरल आपले काढून झालेले आहेत, आता आपण त्याच्या साईडने डॉट देऊया. नेक्स्ट आहे विंग्स. छोटे छोटे पानांचे आकार काढायचे. नेक्स्ट आपण आता पानांचे आकार वेलमध्ये बघूया की ते वेल काढल्यावर किती सुंदर दिसतो ते.
नेक्स्ट आहे हम्स प्लस विंग्स. त्या ठिकाणी लाईन करून आपण खालच्या साईडने असे राऊंड घ्यायचे. आणि त्याच्या खालच्या साईडने पानांचे आकार काढायचे. तुम्ही जेवढी या बॉर्डर्सची प्रॅक्टिस करता बेसिक शेपची तिथे तुमची मेहंदी छान येईल. नेक्स्ट आहे स्पायरल प्लस हम्स प्लस लीव्स. राऊंड घेऊन आपण त्याच्या आतल्या साईडने शेप पूर्ण करून साईडने हम्स काढायचे. काही गडबड करायची गरज नाही आहे. एकदम सावकाशपणे तुम्ही मेहंदी काढू शकता. त्याच्या साईडने लीव्स काढायचे. नेक्स्ट आहे सर्कल चेन. इथे एक मोठा डॉट काढून त्याच्या साईडने छोटासा राऊंड घ्यायचा आहे. परत डॉट, परत राऊंड, डॉट, राऊंड, डॉट, राऊंड. हे एकदम नाजूक अशी बॉर्डर आहे. नेक्स्ट आहे अल्फाबेट बॉर्डर LTI. यासाठी आपण 3 बॉक्स बनवूया. फर्स्ट आपण L शेप बघूया. T शेप. मी तुम्हाला फक्त प्रॅक्टिससाठी छोटे छोटे शेपमध्ये दाखवलेले आहेत. तुम्ही प्रॅक्टिस करताना मोठे मोठे लाईन्स काढून त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करू शकता. नेक्स्ट आहे I. नेक्स्ट आहे स्वस्तिक. स्वस्तिकची बॉर्डर तुम्ही प्रत्येक ब्रायडलच्या हातावरती बघत असाल. किती सुंदर अशी ती स्वस्तिक दिसते हातावर काढल्यावर. नेक्स्ट आहे बॉर्डरची आउटलाईन जाडसर करून घ्यायची, ज्याने स्वस्तिक आणखी उठून दिसतील. या शेपमध्ये आपण बघू शकता किती सुंदर असा शेप दिसतोय हा पण. नेक्स्ट आहे स्ट्रोक शेडिंग. यासाठी आपण एक लाईन काढतोय आणि त्याच्यावरच्या साईडने स्ट्रोक करत करत शेडिंग करायची आहे. शेडिंगची तुम्ही जितकी प्रॅक्टिस कराल तितकी तुम्हाला अरेबिक मेहंदीमध्ये त्याची मदत होईल. नेक्स्ट आहे लीव्स पॅटर्न. तुम्हाला छोटे छोटे पानांचे आकार काढायचे आहेत. त्याच्यावरच्या साईडने शेप द्यायचा आहे पानांना. अजून एक वेळेस दाखवते. नेक्स्ट असे पानं काढून त्याच्या आतल्या साईडने छोटे छोटे लाईन्स काढायचे आहेत. नेक्स्ट सेम पॅटर्न काढून आपण त्याच्या आउट साईडने बॉर्डर घ्यायची आहे, त्याने पानं आणखी उठून दिसते. नेक्स्ट आहे ग्रुप डिझाईन.
त्याच्यामध्ये कर्व लाईन काढून आपण साईडने छोटे छोटे पानं काढायचे आहेत. अतिशय नाजूक असा वेल आहे हा हातावर काढण्यासाठी. नेक्स्ट आहे बेसिक अरेबिक फ्लॉवर. ज्यांना मेहंदीची कसल्याच प्रकारची ओळख नाही आहे, ज्यांना एकदम बेसिकपासून मेहंदी काढायची आहे, त्यांनी प्लीज या लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला खूप मदत होईल मेहंदी शिकण्यासाठी. अशा साईडने छोटे छोटे पाकळ्या काढून आपण त्याच्यामध्ये शेडिंग भरायची आहे. नेक्स्ट आहे बेसिक बिल्डिंग फ्लॉवर्स. त्याच्यामध्ये आता साईडने स्पायरल काढून त्याच्या साईडने छोटे छोटे डॉट्स काढत पाकळ्या काढायच्या आहेत फ्लॉवर्सच्या. तुम्हाला जर काही डाऊट्स येत असतील, काही विचारायचं असेल मला, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. तर हा होता आजचा आपला व्हिडिओ. याच्यामध्ये मी तुमच्यासाठी काही बेसिक पॉईंट्स काढले होते, ज्याच्या मदतीने तुम्ही मेहंदी काढण्यामध्ये तुम्हाला मदत होऊ शकते. तर या पूर्ण बेसिक पॉईंट्सची तुम्ही प्रॅक्टिस करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आणखीन याच्या पुढचा ॲडव्हान्स स्टेप घेऊया. तोपर्यंत व्हिडिओला पाहिजे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत राहा. थँक्यू.